संपूर्ण श्रेय जातं ते ह्या बंधूंना. आणि आघाडीचे फलंदाज केतन आणि चिराग हे मैदानामध्ये उतरलेले आहेत. राजूभाई त्यांचे 2 मिनिटं कर्णधार थांबवतो. राजूभाई 2 मिनिटं थांबवतो. आपण ही चर्चा करणारच आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब देणं बाकी आहे. जतीन पाटील, गुरुदत्त मनोलपाडा संघाचा जतीन पाटील यांना विनंती आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन आपला गौरव करण्यात येईल, जी जर्सी स्पॉन्सर करण्यात आली आहे मोहित तांडेल यांच्या माध्यमातून. मी विनंती करेल गणेश स्मृती क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक संजीवजी मेहर यांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. जतीन पाटील आपण या. चला सामन्याला ते सुरुवात देऊया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला चिराग मेहर, साथीनं केतन मेहर, गोलंदाजी मार्गवरती कल्पक राऊत. एक्सपिरियन्स प्लेयर समोर दोन अपकमिंग यंगस्टर आणि चांगल्या बहरामध्ये असलेले दोन संघ एकमेकांसमोर आहेत आणि त्यामुळे या दोन संघांदरम्यानची मॅच बघणं ही सर्वांसाठी एक मोठी पर्वणी आहे. पीस ऑफ नेचरचे ओनर सन्माननीय संदीपजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या DCC नवापूर बिग बॅश लीगच्या वतीनं. चिराग आणि केतन, त्यामधला केतन आता स्ट्राईक हिंटवरती आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि खूप चांगला उल्लेख केलात आपण की सायबा प्रीमियर लीग सारखी स्पर्धा या संघाने पहिल्यांदा खेळत असताना पहिल्याच अटेम्प्टमध्ये जी वसई तालुक्यामधील आणि पालघर जिल्ह्यामधील एक नामवंत स्पर्धा मानली जाते त्या स्पर्धेचा मान पटकावला. मॅन ऑफ द सिरीजचा किताब केतन मेहरच्या नावे गेला आणि तो संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, घरच्या मैदानावरती खेळतोय. परंतु राजूभाई एक गोष्ट आवर्जून सांगेल, घरच्या मैदानावरती खेळत असताना या मैदानावरती खेळण्याचा अनुभव कितपत आहे तितका मोठा नाही आहे, कारण हे मैदान बनवण्यासाठी तितका वेळ गेलाय. पण दुसऱ्या बाजूला असणारे खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला असणारा ओम साईच्याचा संघ आहे, त्याच्यामध्ये वसई तालुक्यामधील दादा खेळाडू आहेत आणि त्यामुळे हे जे बॅटल रंगणार आहे ते प्रेक्षकांसाठी क्रिकेटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप चांगलं असणार आहे, यामध्ये तिळ मात्र शंका नाही आहे. विजय मेहर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपये लगावण्यात आलेले आहेत या DCC संघासाठी. बक्षीस लगावण्यात आलं आणि चेंडू एका धावेसाठी पाठवलाय. बघता बघता 5 चेंडूचा खेळ, 5 धावा धावपलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. लगातारच्या 3 चौकाराला गौतम पाटील यांच्याकडून 2222 रुपयाचं बक्षीस असणार आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला दिशा दिली, एका धावेसाठी चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. राजूजी आमच्या साथीने आहेत, वेल एक्सपिरियन्स कॉमेंटेटर, ज्याने ज्यावेळेला लाईव्ह नव्हतं काही नव्हतं 10-15 वर्षा अगोदर समालोचनाची धुरा सांभाळली होती आणि काही अशा त्यांच्या आठवणी सुद्धा इथे सांगितल्या गेल्या होत्या. नक्कीच 6 चेंडूमध्ये 6 धावा झालेल्या आहेत DCC नवापूर संघाला. त्यांचे कर्णधार जतीन तांडेल यांना मला वाटतं कानमंत्र दिलेला आहे की सध्याची सुरुवात ही संत गतीने करायला हवी. 3 चौकार दिलीप मात्र यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, मोठं बक्षीस इथे DCC नवापूरसाठी लागलेले आहेत. परंतु 6 चेंडूमध्ये 6 धावा झालेल्या आहेत. कर्णधार जतीन तांडेल यांनी त्यांना कोणत्या प्रकारचं कानमंत्र दिलेलं आहे, संघासाठी आपल्याला किती धावा करायच्या आहेत, किती धावाचं धावरोप करायचं आहे. पहिल्यांदा केतन चिराग हे जे विकेट जागेवर ठेवायचे आहे आणि मला वाटतं दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीत केतन आणि चिराग यांनी सरासरी मला 3-3 धावा केलेल्या आहेत. आणि अतिशय खराब चेंडू स्वेअरलेगच्या दिशेने टाकलेले चेंडू अतिशय खराब आणि पंचांचा इशारा वाईट चेंडू म्हणून घोषित. एक अवांतर धाव, धावसंख्या 7 आणि पुढचा चेंडू अतिशय स्लिपच्या दिशेनं मारलेला फटका. धावसंख्येत 1 भर, धावसंख्या एकेरीने वाढवत आहेत. चिराग आणि केतन हे दोघं बंधू आहेत आणि आघाडीचे फलंदाज आहेत. शिवाय सलामीची धुरा ही जतीन तांडेल यांनी तो दोन बंधूवर टाकलेले आहे. टाकलेले चेंडू पुन्हा तशाच पद्धतीने धावसंख्येत एकेरीने धावभर करतायत. अतिशय सुरेख पद्धतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 9 वर. 8 चेंडू 9 धावा आणि DCC नवापूर नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर साईच्या संघाने शतरक्षण आपलं घेतलं. अतिशय सुरेख अशा एकेरी धाव घेत आहेत. 10 धावा झालेल्या आहेत फलकावर. बिनगडी बाद 10 धावा जवळ. अजून साईच्या संघाला एखादा धक्का देण्याचा प्रयत्न करतायत साईच्या संघ, परंतु तसं काय, फक्त एकेरी धाव घेत आहेत. धावसंख्या 11. साईच्या संघाने नाणेफेक जिंकला, शतरक्षण घेतलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले DCC संघ
दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 11. शेवटच्या या षटकातला शेवटचा चेंडू आहेत. 12 धावा फलकावर लागलेल्या आहेत. बिनगडी बाद 12 धावा. आणि आपले सलामीचे फलंदाज चिराग आणि केतन हे बंधू मैदानावर आहेत. एखादा चौकार बसेल किंवा नाही या आतुरतेने सर्व प्रेक्षक नवापूर संघाचे आतुरतेने वाट बघत आहेत. 13 धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. आणि मध्ये चर्चा करत आहेत की उरलेल्या 2 षटकामध्ये आता नक्की काय करावं. एखादा चौका घ्यावा किंवा त्याच पद्धतीने आपण एकेरी धावा कराव्यात. पुढचं समालोचन करतील ते भरत मोरे सर. पहिली 2 षटकं झाली. 13 धावा धावपलकावरती आहेत. बघा टायमर ऑन आहे, हे लक्षात असू द्यात. टायमर ऑन असताना एक सायरन वाजला आणि तिथे मात्र सायरन वाजत असताना सांगितलं गेलं की पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोण गोलंदाजी मार्कवरती येईल हे पाहणं आता रोचक ठरेल. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत संदीप किणी सँडी, ज्यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. अंडरआर्म क्रिकेट विश्वातील असा एक खेळाडू ज्या खेळाडूने अंडरआर्मच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपली बादशाह दाखवली. मागील काही वर्षांपासून त्याचा खेळ तितकासा त्या लेवलचा नाही बघितला गेला, परंतु ते सातत्य ठेवलंय की अजूनही ते अंडरआर्म क्रिकेटमध्ये तितक्याच ताकदीनिशी आणि तितक्याच एफर्टनी खेळताना दिसतात. पॉवर प्लेचं षटक आहे, बघूयात पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय धाबा येत आहेत का. चेंडू मागे लेग स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा पंचांकडून आलाय आणि वाईडवरती टाळ्या वाजतायत. वाईडवरती टाळ्या वाजतात. बघा शेवटच्या क्षणाला ओ क्या बात आहे. चिरागचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगला होता. ज्या पद्धतीने त्याने चेंडूला सोडलं, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला खेळले. धीरज कोरपे चेंडूवरती येत आहेत, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. रजनीमधलं क्रिकेट आपण बघत आहोत. नवापूर नगरीमध्ये आहोत, बंगली पाड्यामध्ये आहोत आणि तिथं असताना अशा पद्धतीचं माहोल कधी बनेल असं कोणी विचारही केला नव्हता. इथे रनआउटची संधी, परंतु विघ्नेश साखलतोडे सर्कलच्या आतमध्ये आणि त्याच्या हातून चेंडू निसटून धाव चोरणं सोपी गोष्ट नाही आहे. केतन मेहरला काहीतरी वेगळं अस्त्र वापरावं लागणार आहे. बघूयात कशा पद्धतीचा चेंडू आणि कशा पद्धतीची फलंदाजी होतीये. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. परंतु तो आवाज, तो जल्लोष यजमानपद असल्याचा किंवा घरचा संघ असल्याचा तो माहोल बनत नाही. राजभाई काय इथं करणं गरजेचं आहे जेणेकरून तसा आवाज किंवा आक्रोश काहीतरी बघायला मिळेल. नवापूरकर आहेत की नाही. मग खूप कमी आहे, फक्त इथं महिला आवाज देताना दिसलात. सिंगल धावताना नवापूरकर आहेत की नाहीत. तरी पण मजा ना आली. बोला डोकरादेव महाराज की, साई बाबा की. आता मी साई बाबा का म्हटलं सांगा. ओम साईच्या संघ समोर आहे, दोघांसाठी सामान्य आहे. क्रिकेट आहे म्हटल्यानंतर आता हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकत असताना क्रिकेटचा खेळ खेळत आहेत आणि या क्रिकेटचा खेळ खेळत असताना तितकी न्यूट्रॅलिटी असावी, कोणा एका बाजूने कोणती गोष्ट घडू नये. आणि त्यासाठी आम्ही दोघांचेही म्हणजे ज्यांच्या नावामध्ये जो गजर आहे, जे दैवत आहे त्यांचा गजर आपण इथं या ठिकाणी. तरी मी असं म्हणेन की खरोखर साईच्या संघाने चौकार न मारून देताना रोखलेला आहे. सिंगल तर धाव केतन आणि चिराग घेत आहेत. नाही, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, वसई बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना एकदा वरती जरी गेली तरी सुद्धा मॅचला वाचवताना चेस करता येते. इथे चौकार मारणं सोपं नाही आहे. भले चिराग असू द्यात, त्यानंतर त्या केतन असू द्यात किंवा अजून कोणी असू द्यात, कोणतेही संघ ज्या वेळेला इथं क्षेत्ररक्षण करतात त्यावेळेला ते चीनच्या भिंतीसारखे असतात. तिथून बाउंड्री लाईन पार करणं सोपं नाही आहे. इथे या असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या मॅचेसमध्ये एखादा वाईड जाणं म्हणजे मॅचला गमावण्यासारखं आहे. आता इथे धावगती जर आपण बघितली, 2-3 षटकं संपलेली आहेत आणि 20 धावा धावपलकावरती आहेत. केतन आणि चिराग यांनी थोडासा हलवार प्रयत्न केला होता, एखादा चौकार जातो किंवा नाही, पण तसा काही चेंडू त्यांना दिसला नाही की चौकार मारावा. नाही, तिथे दोन गोष्टी आहेत ना. मारण्याच्या नादामध्ये डॉट केला तर काय करणार. ड्राईव्ह केलं चेंडूला, एका धाब्यासाठी चेंडू चालला. मारण्याच्या नादामध्ये डॉट गेला तर हातला आहे ते सुद्धा निघून जाईल. म्हणजे तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटचा खेळ आहे, हा बॉक्सचा खेळ आहे, हा नाईट बॉक्सचा खेळ आहे. त्या खेळाला खेळत असताना खूप विचार करून फटकेबाजी करावी लागते, खूप विचार करून तुमचे शॉट सिलेक्शन करावे लागतं. ड्राईव्ह केला, वॉट अ शॉट, तितकीच चांगली फिल्डिंग राहुल परदेसी याच्या माध्यमातून होतीये. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण
कदाचित थोडासा जरी हलवार गचाला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला असता तर चेंडू आरामात सीमा पार गेला असता. याचसाठी तर क्षेत्ररक्षणामध्ये नाव घेतलं जातं वसई तालुक्यातल्या खेळाडूंचं. हे क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण या अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे बघा वसई तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळताना त्याची प्रचिती राहुल परदेशीने दिली. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. ओहो चांगली फिल्डिंग यावेळेला राहुल पुळेकर. राहुल लोकांचा आजचा दिवस आहे असं म्हणावं लागेल. राहुल परदेशीने अडवला, राहुल पुळेकरने अडवला आणि मगाशी आमच्या राहुलने वाजवला गाणं. खूप चांगल्या रीतीनं राहुल मगाचपासून गाणी वाजवतोय. डीजे राहुल. धावपलक धावे 23 हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवले. कधी कधी काही न करण्यामध्ये समजदारी असते, कधी कधी काहीतरी करण्यामध्ये समजदारी असते. आता करण्यामध्ये आहे की न करण्यामध्ये आहे हे कोणालाही समजेल असं झालंय. समोरच्या चेंडू डाऊन द ग्राउंड, चेंडूला अडवलंय. एक धाव कंप्लीट केली आहे. केतन आणि चिराग मैदानावरती उभे आहेत आणि तिथून बाउंड्री पार झाली नाही असं आजपर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये आपण तरी पाहिलेलं नाहीये. पण आता शेवटच्या षटकापर्यंत उभे राहून सुद्धा तिथं धाव आलेली ना, चौकार नाही आलाय, ही चिंतेची बाब आहे. असं असताना विघ्नेश साखळतोडेचा खेळ, विघ्नेश साखळतोडे, संदीप केणी आणि राहुल पुळेकरने केलेली गोलंदाजी खूप चांगली राहिली. कल्पक राऊत याने मिळून दिलेला स्टार्ट तो सुद्धा चांगला राहिलाय. तुर्तास धावपलकाचे धाबा 4 षटकांच्या समाप्तीनंतर किती आहेत? 26 झाल्यात. 27 धावांचं लक्ष आहे. 27 धावांचा पाठलाग कसा होईल कसा नाही ही येणारी काळबेल सांगणार आहे. तुर्तास आपण कुठेही जायचं नाहीये. या ऐकूया डीजेला. खूप वेळ शांत आहे, थोडासा धमाका होऊन जाऊ द्या. डीजे राहुल. देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या डीसीसी नवापूर संघाची थँक्यू. खूप चांगला उल्लेख. भल्या भल्याना वाटते भीती. का हा उल्लेख केला गेला त्याचं कारण आहे? 4 षटकामध्ये 27 धावाचं आव्हान दिलंय ते साई श्रद्धा संघाला. 26 धावा केलेल्या आहेत त्या मला वाटतं DCC नवापूर संघाने. जिंकण्यासाठी 27 धावाच्या नाणेफेक साई श्रद्धा संघाने जिंकला आणि क्षेत्ररक्षण घेतलं. फलंदाजीसाठी आमंत्रण केलं ते मला वाटतं DCC संघाला. केतन आणि चिराग हे नेहमीचे सलामीचे फलंदाज अतिशय सुंदर खेळत होते. सिंगल एकेरी धावा कर्णधाराच्या सल्ल्याप्रमाणे घेत होते. खूप प्रयत्न केले एखादा चौकार जातो किंवा नाही, परंतु साई श्रद्धा धर्मीची आन तुला जीवाचं रान कर तू. पेटून राहू भार वादळ वाऱ्यातील पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून भेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नदी कर तू. लढार तू लढार तू लढार तू बळीराजा. वाट हीर तुझीच तू झोपून दे बळीराजा. लढार तू लढार तू लढार तू बळीराजा. वाट हीर तुझीच तू झोपून दे बळीराजा. उद्घाटन सोहळा आणि आजच्या दिवसभरातील झालेल्या काही घडामोडी. गौतम पाटील हॅट्रिक साठी 2222 रुपयाचं बक्षीस. राणूभाई यांच्याकडून 1111 रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिक साठी. 27 धावाचं आव्हान स्वीकारून साई श्रद्धा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. किती षटकामध्ये 27 धावाचं आव्हान पार करतोय किंवा DCC संघ त्यांना काय रोखतोय ते आता पाहणं महत्त्वाचं आहे. केतन, कुणाल मेहर, आकाश पाटील, जतीन तांडेल असे स्वप्नील मेहर असे त्यांचे गोलंदाज त्यांच्याकडे आहे. बघूया कर्णधार कोणाला कशा पद्धतीने गोलंदाजी देण्याचा प्रयत्न करतोय. मी सांगू इच्छितो राजूभाई, मैदानाच्या आतमध्ये आलेले वसई तालुक्यातील दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. राहुल पुळेकर आणि विघ्नेश साखळतोडे. लगातार 2 विकेटला दिलीप म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. दिलीप म्हात्रे यांच्याकडून
केतन यांचा पहिलाच चेंडू पायाला लागला आणि एक लेग बायच्या रूपाने एक धाव. धावसंख्येत 1 निभर. 27 धावाचं आव्हान आहे. अतिशय सुरेख केतन यांचा अतिशय सुरेख चेंडू. जोरदार टाळल्या नवापूर संघाकडून. मला वाटतं टाकलेला चेंडू थोडासा समजला नाही आणि निर्धाव चेंडू. बघा रविकांत घरत जर बॅटिंगला आले तर त्यांच्या एका चौकारासाठी रोहन घरत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. ड्राईव्ह केला डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. विघ्नेश साखळ तोडे आणि त्याच्या बॅट मधून येतोय दणदणीत खणखणीत प्रहार. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. क्या बात है राहुल विथ ग्रेट टाइम. खरोखर अतिशय सुंदर चौकार विघ्नेश साखलतोडे यांच्याकडून. टाकलेला चेंडू केतन यांनी अतिशय सुंदररित्या मारला. जेम घेतलेली परंतु त्यांना काही सापडला नाही आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण कुणाल मेहर यांचं. अतिशय सुरेख. बघा कुणाल आणि जतीननं कॉम्बिनेशन फील्ड केलं. फेकी केली गेली तितक्याच वेगानं केतन लावण्यासाठी यष्टीवरती गेला होता. DCCच्या डिफेन्स म्हणजे ज्या क्षेत्ररक्षणातून चौकार लागवणं सोपं नाही आहे. विघ्नेशला माहीत आहे परंतु विघ्नेश या प्रकारच्याच काहीशा संकटांना सामोरं जाणं पसंत करतो आणि ते पसंत करत असताना केलेली ती बॅटिंग आहे. 6 धावा करते आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला ढकलले सिंगलसाठी. राहुल पुळेकर आणि विघ्नेश साखलतोडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. DCC नवापूरला आता काय करणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये परत येण्यासाठी एखादी विकेट आणि 1 ते 2 लगातार निर्धाव चेंडू आले तर मात्र कहानी पुन्हा एकदा बनू शकते. मैच संपलेली नहीं है, ये मैच बिल्कुल ऑन है और इस मैच को देखने का नजरिया बदलना होगा. ओ पुन्हा एकदा विघ्नेश दीपावर अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. चेंडू सीमारेखा पार. चौकार. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. राजूभाई पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. 11 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशनवरती जर नजर टाकाल थोडंसं वातावरण चिंतेचं नवापूर संघामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूंनी फक्त 16 धावा जिंकण्याचं आव्हान दिलेलं आहे ते साई संघाला. नाही अजूनही मॅच गेलेली नाही आहे. अजूनही या मॅचमध्ये खूप काही शिल्लक आहे. कारण 18 चेंडू 16, 17 चेंडू 15, 2चा फासला आहे. 2 का फासला यूं ही मिट जाएगा अगर चाहेंगे तो. पण आता तेवढे एफर्ट आणि उजव्याष्टीच्या बाहेर वाईडची सांगता. कुणाल गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याच्याकडून चुकी होते. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. विघ्नेश साखलतोडे पुन्हा एकदा त्याच्या समोर. ड्राईव्ह केला चेंडूला. जयेश वैती चेंडूवरती तुटून पडल्यात तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं आणि बिग बॅश फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आहे त्यामुळे एखादा सामना जरी तुमच्यापासून लांब झाला तरी सुद्धा दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला परत येण्याची संधी मिळते. परंतु पहिला सामना जो हिट करतो त्याला वेगळं ॲडव्हान्टेज असतं आणि त्या ॲडव्हान्टेजचा फायदा म्हणजेच तो फायदा DCC नवापूरला किंवा इथून ओम साईच्या या संघाला मिळतोय का हे पाहणं रोचक ठरणार आहे. दोन्ही संघ विजयासाठी संघर्ष जरूर करतील परंतु सद्यस्थिती जर आपण बघितली तर वरचढ आहे तो संघ ओम साईच्या. राहुल पुळेकर समोर. पुन्हा एकदा कुणाल टॅप केले चेंडूला. अनुभवाचा वापर करत असताना चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. एक धाव येताना पाहायला मिळते. मागील 2 लॉट जर आपण बघितले तर खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळाल्या. काही वन साईड मॅचेससुद्धा बघायला मिळाल्या परंतु त्याच्यासाठी लागणारा वेळ तितकाच होता. ड्राईव्ह केलं चेंडूला समोरच्या दिशेने. डॉट बॉल. ओ ये क्या हुआ. आता हितेश होळकरच्या हातामध्ये चेंडू मारायचा होता. रिस्क घेणं गरजेची आहे आणि ती रिस्क घेतली गेली. डॉट बॉल येतोय. 2 षटकं मला वाटते संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17-0 ओम साईच्या या संघाचा धावफलक. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती.
थँक्यू टीम सायबा त्यांचा- आणि दत्तगुरु नवापूर दोन्ही संघाचे कर्णधार स्वतः आपण कर्णधार टॉससाठी आता तयार राहायचंय. गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि त्याने अनेक मॅचेस फिरवलेले आहेत. जतीन तांडेल एक हक्काचं अस्त्र आहे त्यांच्याजवळ, शेवटचं अस्त्र. 12 चेंडू दोन्ही कर्णधार चला एंट्री गेट जवळ येऊन थांबा. मी विनंती करेल व्हॉलंटियर्स राणूभाई आणि गौतम पाटील प्रत्येक विकेटसाठी जतीन तांडेलला 500 रुपयाचं बक्षीस आहे. विक्रांत पाटील आपण कुठे असा स्टेज जवळ यायचंय. ऑन साइडला व्हॉट अ शॉट. चेंडू सी मारे का पार. चौकार. चेंडूला अडवलं गेलंय आणि अडवत असताना एक धाव धावून पूर्ण केले जाते. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. विक्रम पाटील कुठे आहात. विक्रमजी पाटील चला त्वरित यायचं. नेक्स्ट मॅचच्या टॉसची तयारी करायची आहे. ड्राईव्ह केलं आणि राहुल पुळेकर यांच्या बॅटमधून हा फटका येतोय. सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावांची मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला ओम साईच्या या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये DCC नवापूर. प्रेक्षकांच्या